आहे. आता तुम्हाला सांगतो मी पुढचा म्हणजे कितवा अध्याय, तर 12 अध्याय. आता 12 अध्याय जो आहे ना तो 7व्या अध्यायाचा पुढचा भाग सांगितला गेलेला आहे. तर म्हणून गरुड पुराण हे अतिशय गांभीर्याने लक्ष देऊन ऐकायचं असतं. गरुड पुराण हे असं गुप्त पुराण आहे की कुठला अध्याय कुठल्या अध्यायाला जोडला गेलेला आहे हे कथा सांगणाऱ्याशिवाय बाकी लोकांना ते समजू शकत नसतं. म्हणून जो लक्ष देऊन श्रवण करतो ना त्याची लिंक बरोबर लागते. मग 7व्या अध्यायात त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने भगवान राजाला काय सांगितलं होतं, राजा प्रेताचा प्रेत घट दान करायला विसरू नको. प्रेताचा प्रेत घट सगळ्या प्रकारच्या अमंगलाचा नाश करतो. ही वेळ ऐकली होती ना तुम्ही, आठवली ना तुम्हाला ओळ. मग त्या प्रेताचा प्रेत घट दान कसा करायचा. गरुडजी असे श्रोता आहेत की बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवतायत आणि श्रीमन नारायणांना ते खोदून खोदून प्रश्न विचारतायत की प्रभू हे सांगायचं राहिलं मला हे सांगा, ते सांगायचं राहिलं मला ते सांगा. मला काल कोणीतरी म्हटलं की गुरुजी बऱ्याचशा कथा तुम्ही सोडून देतायत. गरुडजींनी एवढे प्रश्न श्रीमन नारायणांना विचारले ना, त्यांनी खोदून खोदून सगळं ज्ञान श्रीमन नारायणांकडनं काढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्या कथेचा क्रमच असा आहे की कुठली गोष्ट कथा सांगणाऱ्याकडनं सुटून जाईल असं होऊ शकत नाही. जाणून बुजून सोडायची म्हटली तरच ते शक्य आहे. बाकी असं बोलता बोलता तर ते सुटू शकत नाही. आणि माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझी सांगण्याची पद्धत अशी आहे की माझा कथेचा क्रम अचूक लक्षात असतो. मी इथे फक्त सहजरित्या बघतो की एका अध्यायाची मर्यादा सोडून आपण दुसऱ्या अध्यायाचं नाही बोललं जायला पाहिजे. आपलं लक्ष पाहिजे की आपण कुठल्या ट्रॅकवरती बोलतोय, कुठल्या अध्यायावर बोलतोय. 304 गरुड पुराण चालू आहे. काही दिवसांनी मला याची पण आवश्यकता लागणार नाही. मग फक्त या अशाच पद्धतीने गरुड पुराण चाललं. माझ्या बाकीच्यांसारखं असं एक वाचून सांगणं माझ्या ते तत्वात नाही आहे. कारण श्रीमन नारायणांची कृपा आहे, गरुडजींची कृपा आहे. माझं जीवन मी गरुड नारायणांच्या चरणी समर्पित करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतंय. अन्यथा तोंडी गरुड पुराण सांगणं चांगल्यांना पण शक्य होत नाही. गरुड नारायण भगवान की जय. तर श्रोत्यो, प्रेताचा प्रेतघट कसा दान करायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रेताचा प्रेतघट दान करण्यासाठी खूप मोठा विधी सांगितलेला आहे. किमान सकाळी विधीला सुरुवात झाली तर संध्याकाळपर्यंत विधी परिपूर्ण होईल एवढा मोठा तो विधी आहे. कसला, प्रेताचा प्रेतघट दान करण्याचा. मग कसा दान करायचा, काय त्याचा विधी आहे. तर सगळ्यात पहिले बरं का, सोन्याचे 4 कलश आणायचे. सोन्याचे 5 कलश आणायचे. मग ते 5 कलश आणल्यानंतर गुरुजींना घरी बोलवायचं, त्यांना सांगायचं की आम्हाला प्रेताचा प्रेतघट दान करायचा आहे, मुहूर्त काढून द्या. गुरुजी पंचांगात मुहूर्त काढतात, मुहूर्त देतात. मग गुरुजींना सांगितलं तरी गुरुजी आम्हाला सामानाची यादी द्या. मग गुरुजी त्या यादीमध्ये लिहितात विष्णूंची सुवर्णमय प्रतिमा, यमराजांची लोखंडाची प्रतिमा, ब्रह्मदेवांची तांब्याची प्रतिमा, भोलेनाथांची पितळाची प्रतिमा आणि प्रेताची प्रतिमा, असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलं जातं यादीमध्ये काय काय सामुग्री लागणार आहे ती. मग मुहूर्ताच्या दिवशी गुरुजी येतात. आपण त्यांना गहू तांदूळ सगळं सामान आणलेलं पूजेचं दिलं. गुरुजी सगळ्यात पहिले 5 कलश स्थापन करतात. मग एक कलश कुठे स्थापन होतो तर पूर्व दिशेला एक कलश स्थापन होतो, एक कलश पूर्वेला स्थापन होतो, एक कलश दक्षिणेला स्थापन होतो, एक कलश पश्चिमेला स्थापन होतो, एक कलश उत्तरेला स्थापन होतो आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी 5वा कलश स्थापन होत असतो. मग पहिला जो कलश आहे त्या सगळ्यांवरती ताटल्या पण असतात बरं का. त्या ताटल्यांमध्ये धान्य भरलेलं असतं आणि त्यामध्ये पूर्वेला विष्णूंची प्रतिमा ठेवली की पिवळा कपडा घ्यायचा चौकोनी, तो ठेवायचा. त्याच्यावरती पिवळ्या कपड्यावरती कुणाची प्रतिमा ठेवायची, भगवान विष्णूंची. नंतर या ठिकाणी जो आपला यमघट आहे त्या यमघटावरती काळा कपडा आच्छादित करायचा, त्याच्यावर लोखंडाची प्रतिमा यमराजांची ठेवायची. इकडे पांढरा कपडा आच्छादित करायचा आणि त्याच्यावरती ब्रह्मदेवाची प्रतिमा ठेवायची. इकडे मात्र एक निळसर रंगाचा कपडा म्हणतो ना आपण, नीलकंठेश्वराय नमः म्हणून तो कपडा ठेवून त्या ठिकाणी नीलकंठ महादेवांचं आवाहन करायचं. मध्ये मात्र एक कपडा ठेवायचा तो काळ्या रंगाचा सांगितलाय किंवा चित्रविचित्र रंगाचा, ज्याच्यामध्ये वेगळे रंग एकत्र आहे असा कपडा प्रेताच्या निमित्त ठेवून त्याच्यावरती त्या मधल्या घटावरती प्रेताची प्रतिमा स्थापन करायची, त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्या सगळ्या देवी देवतांचं पूजन करायचं आहे, त्यांना हव्य अर्पण करायचंय, त्यांच्या निमित्त यजन करायचे, हवन करायचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर लोकांना अन्नदान वगैरे द्यायचे. ब्राह्मण सवाष्ण बोलवून त्यांना अन्नदान वस्त्र आदी गोष्टींचं दान करायचंय. आणि मग संकल्प करायचा आहे की आम्ही एवढा सगळा अट्टहास यासाठी केला की आमचे जे पूर्वज आहेत किंवा जो गेलेला व्यक्ती आहे त्याची
प्रेतयोनीतनं मुक्तता व्हावी, त्याला अपार पुण्य प्राप्त व्हावं, आमचं आत्मकल्याण व्हावं, आमच्या 7 पिढ्या तरुण जावं, एवढं पुण्य आम्हाला प्राप्त व्हावं या अनुषंगाने आम्ही प्रेताचा प्रेतघट, सगळ्या प्रकारच्या अमंगलाचा नाश करणाऱ्या प्रेताचा प्रेतघट, प्रेताचं प्रेतत्व मुक्त करणारा प्रेताचा प्रेतघट आम्ही ब्राह्मणांना, संतांना, महात्म्यांना, तपस्वींना, ज्याला तुम्हाला दान करायचं असेल त्याच्या नावाचा गोत्राचा उल्लेख करून त्याला दान करतोय असं म्हणून ते पाणी सोडायचं असतं. आणि 5च्या 5 सुवर्णाचे कलश पूर्वी दान केले जात असायचे. आज एवढं सगळं आपल्याला शक्य होत नाही. मग आपण काय करतो तर प्रेताचा प्रेतघट म्हणजे आपण तांब्याचा एक कलश आणतो छोटासा, आणि 11व्या 12व्याच्या दिवशी जेव्हा आपण शुद्ध श्राद्धाचा गंधमुक्ताचा विधी करतो तेव्हा आपण बरेचसे जे दानाच्या गोष्टी असतात त्यांनी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, बरंच सतत छत्री, चप्पल वगैरे जे जे काही असतं तुम्हाला सगळं माहितीच आहे. तर त्यावेळेला तो प्रेताचा जो कलश असतो तो सुद्धा आपण काय करत असतो, प्रेताचा प्रेतघट दान करत असतो. तर श्रोते असे आपण दिव्य असं अनमोल ज्ञान हे श्रवण केलं की प्रेताचा प्रेतघट कसा दान करायचा. प्रेताचा प्रेतघट सगळ्या प्रकारच्या अमंगलाचा नाश करतो. हा प्रेताचा प्रेतघट दान होणं खूप महत्त्वाचं असतं. हे मी तुम्हाला सांगतोय असं नाही, बब्रुवन राजाला स्वतः सुदेव नावाच्या ब्राह्मणांच्या त्या प्रेताने ही सगळी माहिती सांगितलेली होती. त्याच कथेचा पुढचा भाग मी तुम्हाला इथे सांगितला, कारण या अध्यायामध्ये सांगितलं की प्रेतघटाचे दान, पूजन विधी व त्याचे महात्म्य आपण या ठिकाणी श्रवण केले. याच्यानंतर सांगितलंय श्रोते वृषोत्सर्ग विधान. मग वृषोत्सर्ग करायचा. वृषोत्सर्ग कसा करायचा, वृषोत्सर्गाचा काय विषय आहे. प्रेतघटाचं दान वगैरे झाल्यानंतर, शुद्ध श्राद्ध वगैरे झाल्यानंतर बरं का, प्रेताने त्या मनुष्याने, त्या व्यक्तीने जे वापरलेले कपडे असतात, त्याचे काही भांडे गुंडे असतात विशिष्ट प्रकारचे, किंवा त्याचं अंथरूण पांघरूण असतं, त्याच्या संबंधित चपला वगैरे, बुटं वगैरे, सॉक्स वगैरे, त्याच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत बरं का, त्या घरात ठेवण्यासाठी नाही सांगितलेलं आहे. त्या स्मशानामध्ये नेऊन टाकायच्या किंवा निर्जन क्षेत्रामध्ये नेऊन टाकायच्या किंवा जमिनीमध्ये खड्डा करून पुरून टाकायला सांगितलेलं आहे. मग असं का सांगितलंय तर बघा, नीट लक्ष देऊन श्रवण करा. हा शर्ट मला खूप आवडतो, याच्यावरती माझी काय प्रीती, आवडतो. उद्या धडकलो, पडलो, मेलो, यमदूत मला वरती ताणतील, आणि मला ही जी वासना आहे या शर्टावरची, या ब्लूटूथवरची, या मोबाईलवरची जी वासना आहे ती मला कुठे ओढेल, खाली ओढेल. ते वर ओढतील, माझी वासना मला खाली ओढेल. याच्यामध्ये फरफट कोणाची होईल, माझी होईल. जो गेला तो गेला. त्याला 86,000 योजनांचा प्रवास करायचा आहे, म्हणून त्याचा प्रवास सुखरूप व्हावा, त्याच्या चित्तवृत्तीने त्याला खाली ओढू नये आणि यमदूतांनी त्याला वर ओढू नये. विचार करा, एक जण आपल्याला खाली ओढतो, एक जण आपल्याला वर ओढतोय, तर आपली काय अवस्था होईल. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर वृषोत्सर्ग. वृष म्हणजे काय तर वृष म्हणजे बैल, आणि उत्सर्ग म्हणजे काय की एका बैलाला कायमसाठी मुक्त करायचं, त्याला सोडून द्यायचं. पण श्रोतेहो, वृषोत्सर्ग असा नाही करतायत की नुसता बैल आणायचा आणि त्याला सोडून द्यायचा. त्याचं विशिष्ट प्रकारचं खूप सारं मोठं असं पूजन आहे. जसं प्रेतघटाचं दान पूजन तुम्हाला सांगितलं, तसं वृषभाचं पण पूजन आहे. नंतर त्याचा उत्सर्ग करण्याची पद्धत सांगितलेली आहे. मग काय सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिले एक वृषभ जो सगळ्या उत्तम लक्षणांनी युक्त आहे, जे शिंग तीक्ष्ण आहे, शिंग मुडके नाहीये, तुटके नाहीये, वाकडे नाहीये, दात एका रेषेत सगळे दात आहे, दात तुटलेले नाहीये, खूर मुडलेलं नाहीये, खूर तुटलेलं नाहीये, तो बैल आजारी नाहीये, तो बैल अशक्त नाहीये, तो बैल लहानसं बछडं नाहीये, तो बैल हीन म्हणजे बारका लुकडा बैल नाहीये. असा सगळ्या उत्तम लक्षणांनी धष्टपुष्ट आणि श्रेष्ठ असा वृषभ आणायचा आहे. नुसता वृषभ आणून चालणार नाही. तिथे सांगितलं वृषभ पत्नी म्हणून एक गाय, ती पण सगळ्या लक्षणांनी युक्त बरं का. आणि त्याच्यानंतर सांगितलंय वृषभपुत्र म्हणजे वृषभ माता आणि वृषभ असं या 3 पशूंना, वृषभ, गाय आणि वासरू आणायचंय. मग आणण्याच्या अगोदर यांना ठेवण्यासाठी एक गोठा बनवायला सांगितलेला आहे. तो गोठा एवढा असायला पाहिजे की हे 3 जण म्हणजे हा 3 जणांचा परिवार त्याच्यामध्ये व्यवस्थित राहू शकेल. एवढी जागा ती सारवायची आहे, ती सुशोभित करायची आहे, रांगोळ्या वगैरे काढायच्या आहे. मग तिथे पंचायतन देवतांची स्थापना करायची आहे. मग गाईला, वृषभाला आणि त्या वासराला त्या ठिकाणी बांधायचं आहे. बांधल्यानंतर त्यांना चांगलं खाद्य द्यायचं आहे, त्यांचा चारा, ढेप वगैरे. त्याच्यानंतर पंचायतन देवतांची स्थापना वगैरे झाल्यानंतर
विधिविधानपूर्वक वृषभाचं पूजन, गाईचं पूजन, त्या वासराचं पूजन करायचंय, त्यांना फुलाच्या माळा वगैरे घालून सुशोभित करायचंय, गळ्यामध्ये घंटा वगैरे बांधायचा आहे आणि मग नंतर त्या वृषभावरती शंख, चक्र, गदा, पद्म डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अंकित करायचं आहे आणि मग अशी प्रार्थना करायची आहे की या वृषभाच्या उत्सर्गाने रौरवादी नरकात दुःख भोगीत असलेले माझे सगळे पूर्वज हे तरुण जावोत, माझ्या 21 पिढ्यांचा उद्धार होवो असं म्हणून तो वृषभ मुक्त करायचा आहे. तर श्रोतेहो, नरकात गेलेले जे नरकात गेलेले जे आपले पूर्वज आहेत ते सुद्धा ईश्वराला प्रार्थना करतात की आमच्या घरात, आमच्या कुळात वृषोत्सर्ग करणारा एक तरी पुत्र जन्माला येऊ दे, अशा पुत्राची ते सुद्धा इच्छा करतात. म्हणून श्रोतेहो, वृषोत्सर्गाचं खूप सारं महत्व आहे. अजून जे मनुष्य या वृषोत्सर्ग केलेल्या वृषभाचा का जबरदस्तीने काम करून घेण्यासाठी वापर करतात, त्यांना लोखंडाच्या काठीने मारतात किंवा शस्त्राने मारतात, असे जे लोक असतात ते कल्पांतापर्यंत श्रोतेहो नरकामध्ये हजारो प्रकारच्या यातना करतात. लवकर त्यांची सुटका त्या नरकातनं होत नाही. तर आपण हे श्रवण केलं श्रोतेहो वृषोत्सर्गाचं महत्व, की वृषोत्सर्ग विधी कसा करायचा, वृषोत्सर्गाचं किती महत्व आहे. तर वृषोत्सर्गाचं खूप सारं महत्व आहे. एक वृषोत्सर्ग केल्याने आपल्या 21 पिढ्या तर पुढच्या तरुण जातात आणि सर्व जे आपले नरकात गेलेले पूर्वज असतील त्यांची सुद्धा नरक यातनांपासून मुक्तता होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणून नरकात गेलेले आपले पूर्वज सुद्धा ईश्वराला पुन्हा पुन्हा प्रार्थना करतात की एखादा तरी पुत्र आमच्या घरामध्ये असा जन्माला येऊ दे जो आमच्या प्रत्यर्थ वृषोत्सर्ग नावाचा विधी करेल. मागच्या काळामध्ये आपण वृषोत्सर्ग नावाचा विधी करतो का, किंबहुना आपल्याला ते शक्य आहे का, तर नाही शक्य होत. मग आता वृषोत्सर्ग आपण कसा करतो बघा तुम्ही. जेव्हा आपण दावगो करतो ना, तेव्हा काही ठिकाणी तुम्ही कणकेचं गाय वासरू बघितलं असेल, काही ठिकाणी मातीचं गाय वासरू बघितलं असेल. तर त्याची पूजा करून त्याच्या प्रित्यर्थ वृषोत्सर्गाच्या प्रित्यर्थ संकल्प करायचा असतो की मी गाईच्या चाऱ्यासाठी 200, 300, 500 रुपये दक्षिणा माझ्या सगळ्या खर्चाच्या व्यतिरिक्त दान करतोय. मग ती दक्षिणा तुम्ही गुरुजींकडे द्या किंवा स्वतः जाऊन त्या गाईला, वासराला, बैलाला चारा टाका, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न. पण अशा पद्धतीने आज वृषोत्सर्गाची प्रथा चालू आहे. इथपर्यंत तुम्हाला वृषोत्सर्ग समजलं. आता पुढे श्रीमंत नारायण गुरुजींना सांगते, गरुडा मी तुला मलिन षोडशी आणि उत्तर षोडशी बद्दल समजावून सांगतो. मग मलिन षोडशी काय, तुम्हाला पिंड किती द्यायला सांगितले आतापर्यंत? आतापर्यंत पिंड किती द्यायला सांगितले? दहाव्याचे 10 आणि पहिल्या दिवसाचे 6. किती पिंड? 16 पिंड. मग 16 पिंडांची म्हणता मलिन षोडशी. आणि ती मलिन षोडशी झाल्यानंतर म्हणजे शुद्ध श्राद्ध झाल्यानंतर वर्षापर्यंत, जो वर्ष श्राद्धापर्यंत त्या सगळ्या विधींना काय म्हणता? उत्तर षोडशी श्राद्ध. आणि श्रोतेहो सगळं झाल्यानंतर जेव्हा 11.5 महिने पूर्ण होतात तेव्हा वर्ष श्राद्ध मनुष्याने करायलाच पाहिजे, अन्यथा एवढं सगळं केलेलं वाया जातं. जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत आपले गेलेले पूर्वज पितरांच्या पंगतीमध्ये समाविष्ट होत नाही, त्यांना पितृलोकाची प्राप्ती होत नाही, त्यांना पितर ही संज्ञा किंवा हे पद प्राप्त होत नाही. म्हणून 48 पिंडांचं पिंडदान करायला पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला वर्ष श्राद्धाला कोणी गुरुजी 3च पिंड, कोणी 16 पिंड कशाही पद्धतीने करून टाकतात. आपण पण लक्ष घालत नाही त्या गोष्टींमध्ये. तर असं करायचं नसतं. आपण स्वतः सांगायचं आम्ही गरुड पुराण ऐकलेले, गुरुजी वर्ष श्राद्ध करताय ना पूर्ण 48 पिंड द्या. मध्ये जर अधिक महिना येऊन गेलेला असेल तर 52 पिंड द्यायचे. 52 पिंड दिल्याशिवाय त्यांची पूर्तता होत नाही. गेलेल्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान असतं. त्याचे पिताचे पिता. तर अशा प्रकारे त्या 48 पिंडांचं पिंडदान केल्याशिवाय त्यांना पितर हे पद प्राप्त होत नाही, पितृलोकाची त्यांना प्राप्ती होत नाही. एखाद्याच्या कुळामध्ये कोणी सर्पदंशाने मृत्यूला प्राप्त झालं असेल तर अशा व्यक्तीने 11.5 महिन्याचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत दर महिन्यातल्या पंचमीला म्हणजे कृष्ण पंचमी आणि शुक्ल पंचमीला कणकीपासून म्हणजे कणिक भिजवायची, तिचा गोळा बनवायचा आणि त्याच्यापासून एक नाग बनवायचा. त्या नागाला थोडेसे काळे टिक्के लावायचे, थोडेसे लाल टिक्के लावायचे आणि त्या नागाचं पूजन करून दुधाचा नैवेद्य समर्पित करायचा. दुधाचा नैवेद्य चौकात किंवा रिकाम्या जागेवरती विसर्जित करायचा आणि पूजा वगैरे झाल्यानंतर त्याला धूप दीप नैवेद्य झाल्यानंतर तो नाग सुद्धा उचलून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा. विसर्जित करताना त्या नागराजांना प्रार्थना करायची, अनंतं वासुदेहेशं पद्मनाभन्यकंबलं शंखपालं धृतराष्ट्रंच तक्षकं कालियं तथा माझ्या कुळाला लागलेला सर्पदंशाचा दोष परिहार होऊ द्या. आता जोपर्यंत चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र तारे आहे तोपर्यंत माझ्या कुळात, माझ्या घरात, माझ्या परिवारात
कोणाला सर्पदंश होऊ देऊ नका आणि असं म्हणून तो नाग विसर्जित करायचा आणि दर महिन्यातल्या 2 पंचम्यांना करायचं. वर्षभर 11.5 महिन्यांचं वर्षश्राद्ध होईल तोपर्यंत करायचं आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी चांदीचा किंवा सोन्याचा नाग भुजंग भूषण गुरुजींना दान करायला विसरायचं नाही. तेव्हा याचं फळ प्राप्त होतं. ह्या विधी सांगितलेला केल्याने नारायण नागबलीचा दोष जर आपल्या कुळात लागला असेल तर तो दोष सुद्धा निवारण होऊन जातो. नंतर श्रोते हो, जेव्हा आपण शुद्ध श्राद्ध करतो तेव्हा शय्या दान करायला सांगितलंय. म्हणजे गादी, उशी, बेडशीट, चादर, अंथरूण, पांघरूण हे दान करायचंय. नंतर पददान, मग तांब्याचे 5 भांडे किंवा स्टीलचे 5 भांडे त्यांचं दान करायचंय. तांब्याचा कलश म्हणजे प्रेताचा प्रेतघट दान करायचा आहे. छत्री, चप्पल, टोपी, सप्तधान्य, काठी अशा अनेक गोष्टींचं दान सांगितलेलं आहे. सीडी वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. जेवढं मनुष्याला शक्य आहे तेवढं किंवा ज्या गोष्टी जीविकोपार्जनासाठी आवश्यक आहे त्या गोष्टी तरी आपल्या हातून दान झाल्या पाहिजे. श्रीमंत नारायण गरुडजींना म्हणतात, गरुडा या ठिकाणी आपण जे जे काही देतो ते त्या ठिकाणी पितरांना प्राप्त होतं. नवस्त्र दक्षिणा याचकासी दिल्या जाणार ते पावते. पितरांना हे विषयी शंका नसते. ते पितरांना पावते याच्याबद्दल गरुडा काही मनात शंका घेण्याचं कारण नाहीये. आणि श्रोते हो, या ठिकाणी वृषोत्सर्ग, प्रेतघटाचं दान, मलिन षोडशी, उत्तर षोडशी, वर्षश्राद्धाचं महत्त्व, नारायण नागबली आदी गोष्टींचं महत्त्व, त्याच्यानंतर मृत्यूच्या पश्चात दानाचं महत्त्व असं आपण वर्षश्राद्ध विधी कथनोपाख्यान नाम 12 परिपूर्ण केलेला आहे. आता आपल्या कथेचा